नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. इथे आपण वेगवेगळ्या योजनांची माहिती घेत असतो. नवीन काही भरती आल्या असतील व काही अपडेट असतील त्याच्याबद्दल आपण माहिती घेत असतो. आज आपण राशन कार्डमधून आपले जे पैसे आलेले आहेत ते विड्रॉल कसे करायचे ते आपण बघणार आहोत. तर राशन कार्डवर पैसे येत असतात. 2023पासून सरकारने राशन देणे बंद केलेलं आहे, पण आपल्याला जे राशन मिळत आहे ते राशन सध्या आहे ते मोफतवालं राशन आहे. पण जे आपल्याला पैसे देऊन आपण ते राशन घेत होतो ते 14 जिल्ह्यामध्ये बंद केलेलं आहे सरकारने, आणि त्याच्याबद्दल आता आपल्याला पैसे देण्यात येत आहेत. तर आपले खूप मोठे पैसे जमा झालेले आहेत, ते अजून लोकांना माहीत नाही आहे. तर राशन कार्डमधून आपल्याला पैसे कसे बघायचे आहेत आणि त्याचे पैसे विड्रॉल कसे करायचे आहेत आणि काय GR आहे आणि त्याचा फॉर्म कसा आहे ते आपण सगळं आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण पैसे कसे काढायचे हे सर्व याच्यामध्ये बघूयात. तर चला सुरू करूया मग मित्रांनो व्हिडिओला. ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं असेल त्यांनी लाईक करून घ्या, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता बघूया आपण कसं आपल्याला करायचं आहे म्हणून. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे की मेरा राशन नावाचं प्ले स्टोअरमधून ॲप डाउनलोड करायचं आहे. मेरा राशन नावाचं ॲप डाउनलोड झाल्यानंतर इथे लॉग इनचा ऑप्शन येणार आहे. त्याच्यामध्ये बेनिफिशरीज युजर म्हणून ऑप्शन आहे, तिथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायला सांगितलेला आहे. आपण सर्वात पहिले आता आधार कार्ड नंबर टाकूया. बघा मित्रांनो, आपण इथे आधार कार्ड नंबर टाकलेला आहे. आता कॅपचा कोड टाकायचा आहे. हा जो दिसतोय 8CVV हा टाकायचा आपल्याला. 8CV स्मॉल V आहे, नंतर कॅपिटल V आहे. आता लॉग इन करायचं आपल्याला. आता बघा मित्रांनो, OTP सेंड सक्सेसफुली नावाचा ऑप्शन आलेला आहे. आधार कार्डला जो लिंक झालेला आहे मोबाईल नंबर त्याच्यावर OTP येत आहे. ओके करूया आपण. मला बघा वरती OTP दाखवतो. आपण OTP टाकू 131747. हे व्हेरीफाय केल्यानंतर लगेच लॉग इन होईल. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली. ओके करूया. आता विचारतोय पिन टाकायचा का तर स्किप करायचं आहे. लोकेशन मागत आहे. बघा मित्रांनो, इथे माझा आधार कार्डचा नंबर आणि ह्यात ब्लर केलेलं आहे सध्या, कारण की माझा पर्सनल असल्यामुळे मी दाखवू शकत नाही. तर तिथे आधार कार्डचा नंबर वगैरे सगळ्या गोष्टी येऊन जाईल आणि कोणाच्या नावावर आहेत, मोबाईल नंबर काय, सर्व गोष्टी त्यामध्ये येतील. आता आपल्याला वरती घ्यायचं आहे आणि बेनिफिट्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट हे ऑप्शन आहे खाली. याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं दिसते बघा 7,590 रुपये जमा झालेले आहेत अकाउंटमध्ये. प्रत्येक महिन्याचे 1,249 रुपये जमा होत आहेत. एप्रिल महिना, मे महिना, जून महिना, जुलै महिना, ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना या पूर्ण महिन्याचे जे आहेत ते पैसे जमा होत आहेत. आणि हे वाढत जातील किंवा कमी होत जातील जसे भाव आहेत तसे. बघा ऑगस्टमध्ये 1,341 रुपये आले, त्यावेळेस भाव वाढलेले होते, त्यानुसार 1,341 रुपये आहेत, तर ते वाढलेले पण याच्यामध्ये येतील. तर सध्या आहेत माझे 7,590 रुपये. हे मी विड्रॉल करून घेऊ शकतो. हे राशन कार्डवरती आलेले आहेत. तर आपण बघा आता बघूयात आपण GR काय आहे आणि GRला बघूया आणि सगळ्यात शेवटी बघूया व्हिडिओच्या की आपण ते विड्रॉल कसे करायचे. तर स्किप न करता आपण सरळ आता जाऊया, वेळ न वाया घालवता सरळ GRवरती जाऊया. मित्रांनो, आता आपण बघितलं आहे की राशन कार्डमध्ये पैसे कसे जमा होतात आणि कसे बघायचे आहेत. तर तिथे जेवढे पैसे जमा झालेले आहेत ते काढायचं कसं आहे आपण आता बघणार आहोत. त्या संबंधित सरकारने एक GR काढलेला आहे. सर्वात पहिले आपण त्या GRची आता माहिती घेणार आहोत. बघा, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक हा आहे 46 नागपूर 22. ठीक आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रस्तावनामध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या क्रमांक 1 मधील 2015च्या शासन निर्णयान्वये औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिका शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना सदस्य 5 किलो अन्नधान्य 2 रुपये प्रति किलो, गहू 3 रुपये प्रति किलो, तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याचा येत होता. सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत ही आहे. नॉन NFSA 22 रुपये प्रति किलो व 23 रुपये प्रति किलो, म्हणजे गहू होते 22 आणि तांदूळ होते 23 या दराने करण्यात येत होती. तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नाही याच्या सांगितलेलं आहे. बघा निर्णयामध्ये भारतीय अन्न महामंडळाने ही तारीख दिलेली पदान्वये कळवण्यात आलेली आहे.
आता उपरोक्त बाबी विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थी अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना कार्यान्वित करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने पुढील निर्णय घेण्यात आलेला आहे. शासन निर्णय कोणत्या जिल्ह्यात लागू आहे बघा. औरंगाबाद, आता संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा असे 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी APL शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह लाभार्थी 150 रुपये प्रति लाभार्थी 150 रुपये देण्यात येणार आहे. म्हणजे तुमच्या घरात जर का 5 असेल तर 5 गुणिले 150 करा, बघा किती होतात. 15×5 750 रुपये. ₹750 देण्यात येणार आहे. इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना कार्यान्वित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच प्रतिवर्ष किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर अँड फूड सेफ्टी रूल 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमाह लाभार्थ्यांना सुधारित वाढीव रक्कम थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देणार आहेत. तर डायरेक्ट थेट हस्तांतरण करण्यात येणार आहे सरळ बँक अकाउंटमध्ये. आता सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रमाणभूत कार्यप्रणाली काय आहे ते आपण बघूया. आता तर राशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम हा RCMS हा नंबर असतो राशन कार्डचा. राशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीमद्वारा तयार झालेला वर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिका धारकाकडून DBTसाठी आवश्यक असलेल्या बँक खात्याचा तपशील सोबत जोडलेल्या नमुन्यात ऑनलाईन भरून देण्यात येईल. शिधापत्रिका धारकांनी अर्जासोबत उचित कागदपत्राची प्रमाणपत्राची पूर्णता आवश्यक राहील. आता याच्यामध्ये एक डेमो दिलेला आहे आपल्याला कसं फॉर्म भरायचा आहे पैसे घेण्यासाठी सरकारकडून, आपण ते पण बघूयात. बघा, पात्र झालेल्या लाभार्थी हे महत्त्वाचं आहे. पात्र झालेल्या अर्जातील माहिती तालुका स्तरावरील डेटा एंट्री ऑपरेटर यांच्याकडून संगणक अज्ञावलीत समाविष्ट करण्यात येईल. म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर जे आहेत हे काय करणार आहे की ती पूर्ण लिस्ट तयार करेल. सदर माहितीची छाननी करून संबंधित तहसीलदार पात्र लाभार्थ्यांची रास्तभाव दुकाननिहाय यादी तयार करतील. म्हणजे तहसीलदार काय करेल, मग ती यादी तयार करेल पूर्ण. ज्या दुकानावर तुम्ही अन्नधान्य घेत होते त्या दुकानाच्या मार्फत ती पूर्ण यादी तयार करेल. सदर यादी तहसीलदार संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अग्रेषित करेल. म्हणजे हे काय करेल की जिल्हा परिषद अधिकारी जे पुरवठा अधिकारी त्यांच्यासोबत देण्यात येईल ती यादी. संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी RCMS वरील लाभार्थ्यांच्या माहितीच्या आधारे त्यांच्या बँक खात्यात सरळ पेमेंट एक फाईल तयार करतील व PFMS प्रणालीद्वारे पेमेंट करण्यात येईल. म्हणजे सरळ तुमच्या त्या बँक खात्यामध्ये पेमेंट करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा स्तरावर बँक खाते सुरू करण्यात यावे. म्हणजे तुम्हाला बँक खाते करणे अत्यंत आवश्यक. आता बघा, पेमेंट फाईल तयार झाल्यानंतर सदरची रक्कम जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून जिल्हास्तरीयवरील बँक खात्यातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ती ट्रान्सफर करण्यात येईल. सदर प्रक्रिया दर महिन्याला अनुसरण्यात येईल. म्हणजे सदर प्रक्रिया जी आहे ही दर महिन्याला होईल. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुमच्या बँक खात्यात ते सर्व पैसे जमा होतील. दर महिन्याला प्राप्त झालेल्या नवीन अर्जानुसार लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करणे तसेच अपात्र किंवा मयत झालेल्या लाभार्थ्यांची नावे वगळणे इत्यादी बाबतची कार्यवाही करून संबंधित तहसीलदार लाभार्थ्यांची सुधारित यादी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर करतील. सदर योजनेअंतर्गत वितरित करायची रोख रक्कम महिला कुटुंब, बघा म्हणजे महिला कुटुंब प्रमुख जो आहे, महिला कुटुंब प्रमुख त्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल. म्हणजे तुमचं जे राशन कार्ड आहे, राशन कार्डमध्ये 1 नंबरवर कुटुंब प्रमुख असतो. ठीक आहे, कुटुंब प्रमुख त्याच्यामध्ये महिलाचं नाव असेल तर त्या महिलाच्या नावावर त्याचे जर का बँक खाते संलग्न केलेलं असेल आधार कार्डशी तर त्याच्या अकाउंटवरती पूर्ण ट्रान्सफर करण्यात येईल. तर म्हणून जर का तुमच्या आता राशन कार्डमध्ये बघा की कुटुंब प्रमुख कोण आहे, तर कुटुंब प्रमुख महिला असेल किंवा पुरुष असेल ते तुम्ही तिथं बघा
महिला असेल तर त्याचे बँक खाते आधार कार्डची लिंक आहे का हे बघा. लिंक नसेल तर त्वरित लिंक करून घ्या. महिला कुटुंब प्रमुखाचे कोणतेही बँक खाते नसल्यास सदर महिलेस बँक खाते सुरू करण्यास प्रोत्साहन करावे. म्हणजे बँक खाते जर नसेल त्यांचे तर सुरू करावे त्याच्या नावाने. आता महिला बँक खाते सुरू करू शकत नसेल किंवा महिलाच नसेल तर अपवादात्मक परिस्थिती संबंधित तहसीलदार यांच्या मान्यतेने कुटुंबातील इतर सदस्यांच्या आधारे संलग्न बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. नसेल तर दुसरे सदस्य जे असतील कुटुंबामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येईल. प्रस्तुत योजनेचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रिकावर नोंद असलेल्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली संलग्न असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते लिंक असणे आवश्यक आहे. ती KYC होणे आवश्यक आहे राशन कार्डसोबत. तर ही KYC कुठे होईल? म्हणजेच RCMS प्रणालीद्वारे आधार क्रमांक संलग्न असलेल्या लाभार्थ्यांच्याच DBT योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. म्हणजे जे आधार कार्डशी KYC झालेले त्यांच्याच अकाउंटमध्ये ती पैसे ट्रान्सफर होतील. एखाद्या सदस्यांच्याकडे आधार क्रमांक नसल्यास त्यास आधार कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत संबंधित तहसीलदार कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात येईल. म्हणजे आधार कार्ड जर का नसेल तर त्यासाठी आधार कार्ड तयार करावं लागेल आणि ते लिंक करावं लागेल. आणि हे लिंक कुठे होईल? तर हे लिंक होते जिथून आपण राशन घेत होतो किंवा अजून पण घेत आहे त्यांच्याकडे जाऊन तुमचं राशन कार्ड KYC करून घेणे आवश्यक आहे. संबंधित RCMS वर नोंद असलेल्या धारकांना DBT योजनेचा लाभ 2023 पासून सुरू होणार आहे. तर 2023 पासून हा लाभ देण्यासाठी सुरू झालेला आहे. आता ही खालची सरकारने किती योजना केलेल्या आहेत आणि हा ऑफिशियल लोकांसाठी काही नियम दिलेले ते आहेत. तर आपण आता सरळ जाऊया खाली. बघा हा तो फॉर्म आहे. हा सर्वात महत्त्वाचा फॉर्म आहे. अर्जदाराचे कुटुंब प्रमुखाचे नाव व पत्ता याच्यामध्ये दिलेला आहे. शिधापत्रिका क्रमांक RCMS प्रणालीनुसार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे 12 अंकी डिजिट आहे राशन कार्डचा. तो इथे पूर्णतः टाकायचा आहे. रोख रक्कम हस्तांतरणासाठी आधार क्रमांक संलग्न बँकेचा खात्याचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे. इथं बँक खात्याचे नाव SBI असेल तर SBI टाका, महाराष्ट्र बँक असेल तर ती टाका, जिल्हास्तरीय बँक असेल तर ती टाका, शाखा कोणती आहे तुमची शाखा टाकून द्यायची इथे, खाते क्रमांक काय ते टाकायचे, खात्याचा प्रकार काय. आता यात 2 प्रकार असतात. एक असतात सेविंग आणि एक असतात करंट. सेविंग असेल का करंट असेल ते तुम्ही टाकायचं आहे. आता वैयक्तिक आहे का संयुक्त आहे म्हणजे एक स्वतःचा एक वेगळा खाता असते किंवा आईबाबाचा आपण जसा तयार करतो त्यांचा एक संयुक्त खाता असते ते आहे. हे पण त्यामध्ये टिक करायची आहे. IFSC कोड टाकायचा आहे. जिथे IFSC कोड SBIचा आहे SBIN पासून सुरू होतो 000 आणि नंतर सुरू होते 3112 किंवा काही पण जे तुमचा SBIचा IFSC कोड असेल किंवा इथे तुम्ही जी बँक टाकलेली आहे त्याचा IFSC कोड इथे टाकायचा आहे. सोबत शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे. पहिला आणि शेवटचा. बँक पासबुक पहिल्या खात्याचा आवश्यक तपशील दर्शवणाऱ्या पानाची प्रत जोडायची. म्हणजे तुमचं पासबुक आहे त्या पासबुकची पहिली जी आहे त्याच्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर वगैरे दिलेला आहे त्याची तुम्हाला तपशीलची प्रत जोडायची आहे. स्थळ तुमचं स्थळ टाकायचे, दिनांक टाकायचे, कुटुंब प्रमुखाची नावे व स्वाक्षरी डाव्या हाताचा अंगठा. याच्यामध्ये एक येईल नावे, त्याच्यानंतर इथं नाव येतील नावे, याच्यानंतर येतील त्याची स्वाक्षरी आणि इथे डाव्या हाताचा अंगठा. असे जेवढे असतील 1 2 3 4 असे नंबर टाकून पूर्णाचे इथे हे करायचे आपल्याला. एवढ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि हा जो फॉर्म आहे तुम्हाला सांगितलेला आहे हा फॉर्म तुम्हाला द्यायचा आहे तहसील कार्यालयामध्ये नेऊन आणि तहसील कार्यालयामध्ये जो अन्न पुरवठा करतो तो ऑफिसर त्याच्याकडे अधिकारीकडे हा फॉर्म नेऊन द्यायचा आहे तुम्हाला. खूप जण मी ऐकलेलं आहे की खूप जणांचे अजून सुरू झालेले नाही आहे. हे काम आपल्याला ज्याच्याकडून आपण राशन घेतो त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे पण अजून सुरू झालेलं नाही आहे. पण आपली खूप जणांचे पैसे अजून अटकलेले आहेत. तर हा सरळ फॉर्म घेऊन तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आपल्याला. तर हाचा महत्त्वाचा निर्णय होता. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुमच्या काही तक्रारी असतील, काही माहिती पाहिजे असेल, काही नवीन व्हिडिओ बनवायचं असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये
म्हणू शकता, विचारू शकता. आपण त्याबद्दल सर्वांबद्दल चर्चा करूया. आणि हे चॅनल जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करावे आणि जास्तीत जास्त शेअर करावे. धन्यवाद.